म्हैस किंवा गाय वेल्यानंतर आपण पहिल्या चिकापासून बनवतो खरवस वड्या किंवा त्याला चिकाच्या वड्या सुद्धा म्हणतात। मी सुद्धा जाळीदार खरवस वड्या बनवल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। पण आमच्या पिल्लूला हे आवडतच नाही। परवा आमची म्हैस वेली होती, माझे सासरे चिकाचे दूध घेऊन आले होते, आमच्या पिल्लूला खूप आवडते म्हणून अर्ध्या दुधाच्या बनवल्या मी खरवस वड्या पाहिला आणि पिल्लू रुसूनच बसला। मला नको तसल्या वड्या, मला ढेकळाचा खरवस पाहिजे। आता तुम्ही म्हणाल ढेकळाचा खरवस म्हणजे कसला? अर्ध दूध फ्रीज मध्ये ठेवलेला आहे म्हणल्यानंतर तो हसला। चला तर म्हणलं आता पिल्लूचा आवडता ढेकळाचा खरवस बनवूयात। चिकाचं दूध घेतलं, गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये ओतलं। पहिल्या दिवशीचं हे चिकाचं दूध आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं दूध आणि पाणी घातलं। त्यानंतर घातला गूळ आणि विलायची पावडर। हे घट्ट व्हायच्या अगोदर आपल्याला गूळ घालायचा आहे। घट्ट झाल्यानंतर पण हे चांगलं 10 मिनिट गॅस कमी करून शिजवून घ्यायचं आहे। आता आपला ढेकळाचा खरवस तयार आहे। चला खरवस खायला या आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।